नमस्कार. ज्या क्षणी सगळं शांत होतं त्याच वेळी काहीतरी अनपेक्षित घडलं आणि संपूर्ण परिसराचं वातावरण क्षणातच बदललं. नेहमीप्रमाणे चाललेली शांत रात्र अचानक गोंधळात बदलली. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. ती रात्र सगळीकडे शांतता आणि काळोख पसरलेला होता. दिवसभराच्या धावपळीनंतर प्रत्येकजण आपापली कामे संपवून घराकडे परतत होता. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती आणि शहर हळूहळू शांत होत जात असल्यासारखं वाटत होतं. दुकानांची शटर बंद होत होती, दिव्यांचा प्रकाश मंदावत होता आणि वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवत होती. अशा या नीरव क्षणी काहीतरी अनपेक्षित घडण्याची चाहूल कोणालाही नव्हती. आणि अशातच तालुका लोणी काळभोर रात्रीचे 11:30 वाजले असता सगळीकडे शांतता पसरलेली होती. पण त्या शांततेत एक छोटासा जीव भीतीच्या अंधारात मात्र हरवला होता. अवघा 3 वर्षांचा चिमुकला खेळता खेळता घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली उतरला, पण परत घरी जाण्याचा रस्ता मात्र त्याला सापडत नव्हता. तो थेट पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर धावत सुटला, जिथे क्षणातच काहीही घडू शकलं असतं. याच वेळी कदमवाक वस्ती तालुका हवेली येथील 2 व्यावसायिक स्वप्नील कदम व इजाज खान हे आपले नेहमीप्रमाणे आपले हॉटेल बंद करून घरी जात असताना त्यांच्या नजरेस हा चिमुकला जीव पडला. अंधारात रस्त्यावर एकटाच धावताना. दरम्यान त्याला पाहताच त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चिमुकला मात्र त्यांना बघून घाबरून पुढे धावू लागला. परिस्थितीची गंभीरता समजावून त्यांनी गोड बोलून त्या चिमुकल्याला चॉकलेट देतो, चिप्स देतो असं सांगून त्याला थांबवलं. त्याच्याशी गोड बोलून त्याचं नाव विचारलं, पण तो काहीच सांगत नव्हता. त्यांनी वेळ न घालवताना त्यांनी लोणी काळभोर पोलिसांना याची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली आणि अखेर रात्री 12च्या सुमारास त्या चिमुकल्याच्या आईवडिलांचा शोध लागला. आईवडिलांची अवस्था शब्दात न सांगणारी होती. आपला मुलगा सुखरूप पाहून आईवडिलांच्या जीवात जीव आला. स्वप्नील कदम आणि इजाज खान यांनी दाखवलेल्या सतर्कता आणि माणुसकीचे खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. आज त्या दोघांमुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचला. त्या दोघांचे लोणी काळभोर येथे कौतुक केले जात आहे. खरंच ते दोघेही त्या चिमुकल्यासाठी देवदूतच ठरले असंच म्हणावं लागेल. चॉकलेट कितने? चलो चॉकलेट लेंगे. हात बी लावून द्या.